आणि इथं गजानन महाराजचं संस्थान आहे, म्हणजे इथं 20 रुपयात तुम्ही पूर्णपणे स्टे करू शकता। लाईव्ह दर्शन दाखवतो तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं, आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, एक मोठं त्रिशूळ आहे। हे जवळपास मी आतापर्यंत 8 ज्योतिर्लिंग केले, तर 8 ज्योतिर्लिंगापैकी ना हे शिवलिंग म्हणजे जरी म्हटलं तर हे त्रिशूळ ना आहेच बरं, प्रत्येक शिवलिंगापाशी आहेच ते त्रिशूळ। जय श्री महाकाल, नमस्कार, कसे आहात? सगळे चांगले असाल। पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी मागं आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्णपणे व्हिडिओ जे टाकले होते पूर्ण रेशीम उद्योगबद्दलचे होते, कारण की मी इंस्टाग्रामला डेली जे असेल मिनी ब्लॉग ते इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड करत होतो। त्यानुसार मला भरपूर जणांना विचारलं आणि मी फुल इन्फॉर्मेशनवाले रेशीम उद्योगबद्दल पूर्णपणे व्हिडिओ अपलोड केलेले। तर आजचा विषय असा आहे की आजचा मी पूर्ण हा जो व्हिडिओ आहे नाशिकचा त्र्यंबकेश्वर पंचवटी पूर्णपणे एक्सप्लोर करून तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे सरळ जरी म्हटलं तर मी यामध्ये पूर्णपणे सांगतो तुम्हाला की बाबा तुम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरचं एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचवटी पूर्णपणे कसं एक्सप्लोर करू शकता एकदम कमीतल्या कमी बजेटमध्ये। सगळ्यात आधी काय करायचं माहिती आहे का, नाशिक रोड म्हणजे रेल्वे स्टेशन, नाशिकला रेल्वेने यायचं नाही तर बसने यायचं। सगळ्या जिल्ह्यातून पूर्णपणे सुविधा आहे। तुम्ही बाय ट्रेननं येऊ शकता नाहीतर बाय बसनं येऊ शकता, फक्त नाशिक नाशिकला आले पाहिजे। आणि तिथनं जर समजा तुम्ही नाशिक रोडला जर आले तर तिथनं तुम्हाला एक सिटी बस असतात त्र्यंबकेश्वरला यायला। सगळ्यात आधी काय करायचं, त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायचं। म्हणजे कसं माहिती आहे का, आता मी बसनं आलतो त्यामुळे मला 2 ते 3 वाजले ते जवळपास पंचवटीमध्ये यायला, आणि पंचवटीमधून आल्यापासून आता ही बघा सिटी बस आहे, मला डायरेक्ट लागणार आहे त्र्यंबकेश्वरला। आणि जवळपास जरी नाही म्हटलं तर त्र्यंबकेश्वरचं पंचवटीहून त्र्यंबकेश्वरचं तिकीट पडतं 100 रुपये। 100 रुपये हे दोघा जणांचं झालं, म्हणजे 50 रुपये एका जणाचं तिकीट पडतं। आणि रेल्वे स्टेशनकडनं जर यायचं म्हटलं त्र्यंबकेश्वरला तर 120 रुपये तिकीट पडतं, म्हणजे जवळपास 100 रुपयाची पास काढून घ्यायची। त्या पासमध्ये असं असतं की तुम्ही 24 घंटे नाशिकमध्ये कुठेही फिरू शकता। 24 घंटे जर कुठं फिरायचं जर म्हटलं तर सगळ्यात आधी काय करायचं, नाशिक रोडहून किंवा नाशिक सिटीतून त्र्यंबकेश्वरला जाणारी सिटी बस पकडायची। त्याचं तिकीट म्हणजे आपण पास काढल्यानंतर ते जाणं येणं सगळं त्याच्यात होऊन जातं, बरोबर आहे की नाही। आणि नाशिक जिल्ह्यात ना असं भरपूर आहे फिरण्यासारखं, म्हणजे टुरिस्ट प्लेस लय मोठे। आता मी मागच्या वेळेस ब्रह्मगिरी केलं तर मांगी तुंगी नव्हतं केलं, फक्त अंजनेरी पर्वत केलं, हरिहरगड केलं, हे पूर्णपणे मी मागच्या वेळेस एक्सप्लोर केलं होतं। नाशिक सिटीतून त्र्यंबकेश्वरला जाताना जर अंजनेरी जर करायचं असेल तर अंजनेरी पर्वत म्हणजे हनुमानाचा जन्म जिथं झालता तिथं ते अंजनेरी पर्वत हे जातानाच लागतं। नंतर त्र्यंबकेश्वर, आणि त्र्यंबकेश्वर झाल्यानंतर लगेच ब्रह्मगिरी, आणि ब्रह्मगिरीच्या पलीकडून म्हणजे डोंगर जर ओलांडला तर डायरेक्ट असता हरिहरगड। आता हे जो पर्वत आहे ना हा सगळं ब्रह्मगिरी आहे बरं। आता ब्रह्मगिरी इथं जवळच खेटून आहे, त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या खेटून म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर। आणि इथं गजानन महाराजचं संस्थान आहे, म्हणजे इथं 20 रुपयात तुम्ही पूर्णपणे स्टे करू शकता। म्हणजे इथं खाण्याचं पिण्याचं सगळी व्यवस्था असते। आणि इथून हे गजानन महाराजचं ट्रस्ट जरी म्हटलं तर हे भारी इथं सुविधा, आणि इथून असते एंट्री त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जायला। म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ब्रह्मगिरी एकदम म्हणजे जवळपास 500 मीटरचा किंवा 600 मीटरचा ट्रेक आहे, तेव्हा लगे ब्रह्मगिरी लागून जाते। तर त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ब्रह्मगिरी पूर्णपणे दिसून जाते। आता सिटी बसनं आम्हाला त्र्यंबकेश्वरच्या बस स्टॉपला सोडलं, म्हणजे इथून जवळपास जरी म्हटलं तर एक 300 किंवा 400 मीटरवर मंदिर राहतं त्र्यंबकेश्वरचं। आणि इथून कंटिन्यू सुविधा असते बरं बसची, म्हणजे जाण्या येण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वरला आणि त्र्यंबकेश्वरून नाशिकला। मग तिथून डायरेक्ट इकडे आलो मंदिरापाशी, पण म्हटलं आधी पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यावं, कारण की इथं तीर्थराज एक कुंड म्हणून आहे, जवळच आहे, इथून एक 600 किंवा 700 मीटरवर असेल। त्या कुंडात भरपूर म्हणजे असं चांगलं आहे, इथून जर जे पाणी असतं ना ते तीर्थराज कुंडात जातं। म्हणजे इथून आता मी डायरेक्ट तीर्थराज कुंडमध्ये चाललो, कारण की जी ब्रह्मगिरीला नदी आहे तिथून गायब होते आणि डायरेक्ट तीर्थराज कुंडमधून निघते। तीर्थराज कुंडमधून गायब होते आणि डायरेक्ट ती नदीत कन्वर्ट होते डायरेक्ट। तर मग मी आता तिकडे चाललो, तुम्हाला ते तीर्थकुंड पण दाखवतो कसं आहे काही नाही। ब्रह्मगिरीचा लय मोठा इतिहास आहे, हे तुम्हाला मी नंतर सांगाल, कारण की मी आणखी जरी म्हटलं तर 15-1 दिवसात ना ब्रह्मगिरीचा ट्रेक पूर्णपणे कंप्लीट करणार आहे, तेव्हा मी तुम्हाला त्यामध्ये पूर्णपणे सांगणार आहे नदीचा इतिहास कसा आहे, महादेवाचं वगैरे कसं आहे, जटा वगैरे पूर्णपणे सांगून देणार आहे। आता हे जे आहे ना हे पूर्णपणे म्हणजे तीर्थकुंड आहे समजा। म्हणजे कोणी जरी म्हटलं ना तर मंदिरात यायच्या आधी इथं आधी आंघोळ करतं किंवा इथं असं पाय वगैरे धुवून घेतं, तर मी पण कोणता न विचार करता पाय वगैरे धुवून घेतले, कारण की मी ट्रॅव्हल करून आलो, पाय वगैरे धुवून घेतल्यानंतर मला जायचं होतं दर्शनाला डायरेक्ट। मग डायरेक्ट बारीला लागलो, कारण की स्टार्टिंगला गर्दी वगैरे एवढी दिसत नव्हती, आणि तरी मी विकेंडला नव्हतो आलो बरं। आणि जर तुम्ही विकेंडला येत असाल ना शनिवार किंवा रविवार, तेव्हा काळजी नाही, कारण की गर्दी एवढी भयंकर असती आणि सांगू शकत नाही, म्हणजे गर्दी तुम्हाला टाईम वगैरे किती लागेल म्हणून। लाईव्ह दर्शन दाखवतो तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं, आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, आणि इथला पण लय मोठा इतिहास आहे बरं। म्हणजे हे जे त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहे ना याच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे हे असे 3 देव आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी असं मंदिर आहे का ह्या मंदिरात 3 देव म्हणजे त्यांचं जरी म्हटलं तर वास करते, ब्रह्मा विष्णू महेश त्यामध्ये ना शिवलिंगामध्ये। आणि बाहेर आम्ही दर्शन करून आल्यानंतर सध्याचा व्ह्यू असा आहे, म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर आमच्या 2.5 ते 3 तासामध्ये दर्शन झाले। इथे एक फाउंटेन पण होतं आणि एक मोठं त्रिशूळ आहे। हे जवळपास मी आतापर्यंत 8 ज्योतिर्लिंग केले, तर 8 ज्योतिर्लिंगापैकी ना हे शिवलिंग म्हणजे जरी म्हटलं तर हे त्रिशूळ ना आहेच बरं, प्रत्येक शिवलिंगापाशी आहेच ते त्रिशूळ।
तर आमचं जवळपास एक 2 ते 2.5 तासात दर्शन झाले आणि गर्दीचं वगैरे म्हटलं तर गर्दी वगैरे पण भरपूर आहे. तरी आम्ही विकेंडला नाही आलो, म्हणजे मी एकटा नाही आलेलो, माझ्यासोबत पण नाही, मी सोलो ट्रिप करतो जवळपास सगळीकडे जरी म्हटलं तर. आणि बाकी जेवढं आहे तेवढं तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलंच आहे. आणि आता जाण्याचं मी तुम्हाला सांगतो, आता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नाही तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे पंचवटीचं जेवढं असेल, जे तिथं रामघाट आहे, सीता वगैरे, ते पूर्णपणे जे पंचवटीचं जेवढं असेल तेवढं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला सांगेल. आणि दर्शन हे खूप चांगल्या प्रमाणात झालं आमचं, म्हणजे भारी बेस्ट एकदम. तर हा ठीक आहे एवढंच मग. आणि हे ज्योतिर्लिंग तर माझं ऑलरेडीच झालेलं होतं, पण मी परत आलो आहे, जे की कॅमेरामॅनचं दर्शन करायचं होतं, त्यामुळे मी त्यांच्यासोबत परत आलो. पण महत्त्वाचं जर म्हटलं तर जवळपास माझे 8 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेले आहे ऑलरेडी, म्हणजे हे तर आधीच झालं, पण आज याला परत आलो मी त्र्यंबकेश्वरला. तर पहिलं जर म्हटलं तर समजा राज्यवाईज जर म्हटलं तर गुजरातमधले 2 झालेले, एक सोमनाथ आणि दुसरं जे की ते नागेश्वर द्वारकामधलं. आणि मध्य प्रदेशमधले पण 2 झालेले, एक उज्जैन आणि एक ओंकारेश्वर. बाकी खाली महाराष्ट्रातले जर म्हटलं तर एक त्र्यंबकेश्वर तर आहेच नाशिकचं, पुन्हा छत्रपती संभाजीनगरचं पण एक आहे जे की घृष्णेश्वर, ते पण पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्रातलं एक राहिलेले पुण्यामधलं भीमाशंकर हे राहिलेले. खाली जर म्हटलं तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या बाँड्रीवरती जे श्रीशैलम हे पण झालेलं आहे. आणि श्रीशैलमचा मी पूर्णपणे व्हिडिओ टाकलेला आहे की एक महाराष्ट्रातून आपण श्रीशैलमची ट्रिप कशी करू शकतो. जर तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर तो एकदा व्हिडिओ बघा, कारण की त्यामध्ये मी पूर्णपणे श्रीशैलमचं सांगितलेलं आहे. तुम्ही मालकापूर रोडवरनं झालं, एक हैदराबादकडनं आलं, पूर्णपणे याची मी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली, तो व्हिडिओ नक्की बघा. आणि खालचं जर तामिळनाडूचं म्हणलं तर एक रामेश्वरम, जे की बेटावरती आहे, रामसेतू, हे एक झालेलं आहे माझे. असे जवळपास 8 ज्योतिर्लिंग पूर्णपणे झालेले आहेत माझे. आणि राहिलेले आहेत केदारनाथचा पण माझा लवकरचाच प्लॅन आहे, एक 3-4 महिन्यातला, कारण की सध्या तिथं पाऊस वगैरे खूप आहे आणि त्यामुळे मी सध्या ते स्थगित केलेलं आहे. माझा जवळचा समोरचा प्लॅन जो आहे तो की केदारनाथचा राहणार आहे. त्यानंतर केदारनाथ झाल्यानंतर एक उत्तर प्रदेशमधलं काशी विश्वनाथ झालं आणि बैद्यनाथ झालं, हे 3 ज्योतिर्लिंग राहिले माझे. म्हणजे असे टोटल करून माझे 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट होणार आहे. आणि 4 धामपैकी जरी म्हटलं तर माझं द्वारका झालेलं आहे. जेव्हा मी सोमनाथला आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगला गेलो तेव्हा माझं द्वारका पण झालं आहे, कारण की द्वारकाहून एक 17 किलोमीटर नागेश्वर ज्योतिर्लिंग राहतं. तर माझे असं 2 धाम झाले, एक द्वारका आणि एक खालचा रामेश्वरम. 4 धामापैकी 2 धाम झाले आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी माझे 8 ज्योतिर्लिंग पूर्णपणे कंप्लीट झालेले आहे. तर आणि माझे जे उरलेले जे ज्योतिर्लिंग राहिलेले ना 4, याचा पण मी प्लॅन लवकरच करणार आहे ह्या वर्षी, कारण की केदारनाथला माझा जायचा प्लॅन होता सध्या, पण पावसा वगैरेमुळे काही गोष्टीमुळे माझं केदारनाथ कॅन्सल झालं. मी केदारनाथ जाणार आहे 2-3 महिन्यामध्ये. आणि राहिलं माझं काशी विश्वनाथ, बैद्यनाथ आणि पुण्यामधलं भीमाशंकर तर मी 1 डेमध्ये रिटर्न करून घेणार आहे. आणि त्यामध्ये बाकीचं तर मी पूर्णपणे 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम करणार आहे. बाकी मंदिराचं तुम्ही व्ह्यू बघा, कारण की सनसेट झाला होता, तर हे जे पूर्ण लाल वगैरे होतं ना, ते एकदम भारी दिसत होतं मंदिराचं स्ट्रक्चर, म्हणजे एवढं भयानक आहे का पार डोळे माणसाचे फिरून जाते, एवढं ॲट्रॅक्टिव्ह आहे. आणि आतून तर एवढं भयानक विषय होता ना, अरे बाप रे बाप, म्हणजे काय सांगावं तुम्हाला, लयच भयानक विषय आहे मंदिराचा. आणि एकूण या मंदिराला 3 दरवाजे. बरं, आता हा जो आहे ना, हा मेन गेट आहे आणि एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला, असे जरी म्हटलं तर 4 म्हणजे गेट आहे या मंदिराला. मग दर्शन वगैरे सगळं झालं. मग परत आलो त्र्यंबकेश्वरच्या बस स्टॉपला, जिथं आपण उतरलो होतो तिथं बस आली आणि बसमध्ये ही डायरेक्ट जाणार होती नाशिक रोडला, म्हणजे रेल्वे स्टेशनला. मग डायरेक्ट या बसमध्ये बसून घेतलं आणि त्र्यंबकेश्वरून नाशिकला जायला मला तिकीट एक जणाचं समजा 50 रुपये पडलं, असं जाण्याने 100 रुपये झालं. आणि मला डायरेक्ट इथं पंचवटीमध्ये सोडलं, कारण की मला पंचवटीमध्ये स्टे करायचा होता. पंचवटी मला डायरेक्ट उतरून मी पंचवटीमध्ये थांबलो होतो. मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सांगतो बरं तुम्हाला. एक दिवसच मी तिथं मित्राच्या रूमवर थांबलं. जर तुम्हाला स्टे वगैरे करायचं असेल तर तुम्ही गजानन महाराजच्या ट्रस्टमध्ये तिथं हे करू शकता, म्हणजे स्टे करू शकता. तिथं 20 रुपयात होऊन जातं. मग मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पंचवटीत आलो. पंचवटीचं दृश्य असं आहे. आणि पंचवटीचं जर म्हटलं तिथं रामाचा वगैरे लय मोठा इतिहास आहे, कारण की जे सीतामाचं जेवढं हरण होतं, म्हणजे हरण जे झालं होतं सीतामाचं, ते इथूनच झालं होतं. रावणाना मा सीतेला इथूनच घेऊन गेलता. आणि त्या हरणीचं वगैरे जे म्हणतं ना, हरणीचं ते गोल्डन कलरची जी हरीण होती ती मा सीतेला आवडली होती, ते इथूनच आलतं हे पूर्णपणे. तेव्हा सिटी वगैरे घरं वगैरे काहीच नव्हतं, फक्त ही जी नदी आहे ही नदी होती. आणि त्याच्यामुळे इथं पंचवटी म्हणजे असं नाव वगैरे. हनुमानाची इथं मूर्त्या वगैरे एकदम भारी भारी आहे. मंदिरं पण लय मोठे, म्हणजे महादेवाचं झालं वगैरे, पूर्ण महादेव वगैरे. आणि हनुमानाचे हे म्हणजे समजा 2 आहे असे, एक इकडनं आहे आणि एक पलीकडच्या साईडनं आहे. म्हणजे सगळ्यात मोठं तर मला दृश्य हे वाटलं, कारण की इथं जे मंदिर होतं महादेवाचं, इथं डायरेक्ट लिहिलं होतं गर्व से कहो हम हिंदू आहे. हेच लय भारी वाटलं मला.
मग तिथलं दर्शन वगैरे झाल्यानंतर मग मी डायरेक्ट आलो इकडं सीतामा गुफेकडे, कारण की इथलं पण लय भारी होतं बरं, म्हणजे गुफा वगैरे एकदम भारी होतं. आता मेन जरी म्हटलं ना तर सीता गुफा आणि पंचवटी नाव कोण पडलं माहिती काय बाय, एक झाड, हे 2 झाड आणि हे जे 3 झाड आणि हे इकडचं 4थं आणि इकडचं जे आहे ना ते 5वं, हे 5 झाडं म्हणून आहे ना याचं पंचवटी नाव पडलेलं आहे. कारण की हे जे झाडं आहे ना हे तेव्हा जे सीताचं जेव्हा हरण झालं होतं तेव्हापासून हे झाडं तसेच आहे आणि त्यामुळं ना याचे पानं ना थोडे असे पांढरे आहे बरं, त्यामुळे याचं नाव जे आहे ना ते पंचवटी पडलेलं आहे. इकडचं त्र्यंबकेश्वरचं ते महादेवामुळे पडलेलं आहे. आणि हा जो इतिहास आहे स्टॉप करून एकदा इतिहास वाचा, तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा नेमकं विषय काय झालेला होता म्हणून इथं पूर्णपणे. म्हणजे श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासला निघाले होते तेव्हा इथंच थांबले होते, इथंच त्यांची कोठी होती. आणि हे जे नाशिक झालं, त्र्यंबकेश्वर झालं, हे पूर्णपणे जंगल होतं आधी. आता तुम्ही हे स्टॉप करून एकदा इतिहास वाचत आहो समोर. आणि ही जी इथं कोठी होती बरं त्यांची, म्हणजे जे घर जे म्हटलं ते इथं होतं. मग सगळं एक्सप्लोअर केल्यानंतर मी आलो CBSEच्या बस स्टॉपला नाशिकमध्ये आणि इथून मला डायरेक्ट बस होती छत्रपती संभाजीनगरला जायला. मला जाण्याचं तिकीट जरी म्हटलं तर एक 250 किंवा 200 पडलं होतं, कारण की माझं 1-4 होतं. 1-4 म्हटल्यानंतर मला 90 रुपये जाणं येणं पडलं होतं. आणि मी इथून डायरेक्ट मला बस होती छत्रपती संभाजीनगरला जायला. इथून मी डायरेक्ट बसलो, छत्रपती संभाजीनगरला उतरलो आणि डायरेक्ट घरी आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा की बाबा तुम्हाला कसं वाटलं पंचवटीचं, तुम्ही केव्हा जाणार आहे पंचवटीमध्ये. आपल्या मित्रांसोबत जर पंचवटीला जायचा, नाशिकला जायचं जर फिरायचं प्लॅन असेल त्र्यंबकेश्वरला, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की मी एक दोन किंवा 3 दिवसामध्ये परत जाणार आहे तिकडं नगर जिल्ह्यामध्ये इगतपुरीकडं, कारण की तिकडं पण भारी प्लेसेस आहे. जे की झालं कळसुबाई झालं, अंब्रेला वॉटरफॉल झालं. मी तिकडं लवकरच जाणार आहे, त्याचा पण फुल व्हिडिओ लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला पडेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आता सध्या तरी रेशीम उद्योगची आपली बॅच नाही आहे, जूनमध्ये येणार आहे, त्यामुळे मी ट्रॅव्हलिंग करतोय आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ पूर्णपणे अपलोड करणार आहे. कारण की बॅच नाही मानल्यानंतर मला हाच चान्स आहे फिरून घ्यायचा आणि मी पूर्णपणे फिरून घेणार जेवढं होईल तेवढं. बॅच आल्यानंतर मला काही फिरता येणार नाही आहे, त्यामुळे मी आता लवकरच 1-2 दिवसामध्ये परत जाणार आहे. आणि बॅच आल्यानंतर मी पूर्णपणे जेवढे असेल रेशीम उद्योगचं मी तुम्हाला तेवढी माहिती सांगेल. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.